डिवाइन डेझल रहाटणीमध्ये आहोत आता आपण संतोष सरांच्या इथे. संतोष सर, तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे डिवाइन बद्दल? डिवाइन डेझलमध्ये ॲक्च्युली मी जेव्हापासून फ्लॅट बघत होतो बऱ्यापैकी या एरियामध्ये सर्च करत असताना आम्हाला जाणवलं की एक ओव्हरऑल जी बिल्ड क्वालिटी आहे म्हणजे पूर्ण प्रोजेक्टची, कारण तुमचे 4-5 प्रोजेक्ट या एरियामध्ये आहेत, त्याची क्वालिटी आम्ही म्हणजे या एरियामध्ये राहत असल्यामुळे आम्ही जाणवलेली आहे की ती खूप चांगली क्वालिटी आहे. म्हणजे आणि पण त्याप्रमाणे तुम्ही सगळं मेंटेन केलेलं आहे आणि ते अम्युनिटीज दिलेले आहेत ते आपण स्पेशियस आहेत. ओव्हरऑल आम्हाला त्याचमुळे आम्ही हा प्रोजेक्ट निवडला आहे आणि इव्हन आम्हाला ज्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत त्या पण सर्व व्यवस्थित आहे. सॅटिस्फॅक्शन? येस, म्हणजे आम्ही ओव्हरऑल सॅटिस्फाईड आहोत. ओके मॅम, तुम्हाला आपल्या फ्लॅटमध्ये ऑल ओव्हर सगळ्यात जास्त काय म्हणजे कोणती गोष्ट आवडली? मला तर सगळ्यात जास्त किचन आवडलं, कारण ऑलमोस्ट वुमन्स किचनमध्येच काम करतात आणि किचन हे व्यवस्थित स्पेसियस असलं तर आपल्याला एक कम्फर्ट झोन होतो तयार. त्याच्यामुळे निश्चितच मला किचन खूपच आवडले आणि स्पेस अगदी व्यवस्थित डिवाइड केल्यामुळे प्रत्येक स्पेस युटिलाइज होत आहे. त्यामुळे मला तर हा प्रोजेक्ट योग्यच वाटला. सर, कनेक्टिव्हिटी बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कनेक्टिव्हिटी हा म्हणजे जर आपण पुण्यात जर हे केलं तर कोकणी चौकाजवळ जर आपण बघत असाल तर हा प्रोजेक्ट एक कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने खूप जवळ आहे. आणि इथून मी आता माझा जॉब जो आहे तो कल्याणनगर एरियामध्ये आहे. समजा सोसायटीमधले काही लोक हिंजवडी साईडला जातात, काही लोक मगरपट्टा साईडला जातात, तर खराडीला जातात. म्हणजे कनेक्टिव्हिटीचा जर विषय जर असेल तर हे लोकेशन त्यासाठी खूप प्रेफरेबल आहे. आणि मग तुमच्या मुलांच्या स्कूलिंग वगैरे सगळं नियर बाय की तुम्हाला खूप लांब जावं लागतं? नाही, आता माझ्या मुलाची शाळा जी आहे SNBP जी आहे ती ॲक्च्युली कोकणी चौकाजवळ आहे. कोकणी चौक हा म्हणजे त्या जवळपास बऱ्याचशा शाळा आहेत. वास्तूच्या हिशोबाने तुम्हाला कसं वाटतं हा फ्लॅट? वास्तूच्या दृष्टीने आता सगळेच फ्लॅट आपण जर म्हटलं तर वास्तू कम्प्लायंट आपण म्हणू शकतो. थोडीफार इकडे तिकडे तेवढ्या दृष्टीने आपण बघितलं तर सूर्यप्रकाश पूर्ण ह्या बाजून जर विचार केला तर ह्या साईडचा आता ऊन जे आहे ते एंडपर्यंत पोहोचतं. म्हणजे दिवसा जर आपण लाईटचा विचार जर केला तर तो लाईट घरात लावण्याची गरज पडत नाही. आता हे ऊन त्या बाजूला गेलं असेल सेम साईड त्यावेळी, म्हणजे काय झालं की डिवाइड जो झालेला आहे फ्लॅट की ह्या बाजूचे फ्लॅट त्या बाजूचे फ्लॅट ते पूर्ण एक सूर्यप्रकाशचा विचार करून आणि व्हेंटिलेशन ह्या बाजूने त्या बाजूने आणि डगच्या ह्याच्यातून म्हणजे व्हेंटिलेशन सगळ्या बाजूने व्यवस्थित. ऑल ओव्हर तुम्हाला डिवाइनला तुम्ही येऊन इकडे हॅपी फॅमिली आहात. ओके, थँक्यू सो मच.